वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शास्त्र खूप आहेत, विद्या भरपूर आहे, काळ थोडा आहे. याच्याकरता जसा हंस दूध पाणी एकत्र केल्यानंतर त्यातलं फक्त दूध घेतो, त्याला हंस क्षीर न्याय म्हणतात. त्याप्रमाणे आपल्या संतांनी याच्यातलं एक तात्पर्य काढलं. वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा शांते हरी सर्वत्र गीयते. सगळ्याचं सार एकच आहे, फक्त भगवान परमात्म्याची शरणागती करावी, हे सगळ्यांचं सार आहे. आणि सारभूत असणारा हा पंथ सर्वांना झेपण्यासारखा आहे. तसं रस्ते अनेक आहेत. परमात्म्याच्या आनंदाकरता उपायाची नाही वाणी येत. ज्ञानोबा म्हणतात उपायाला कमतरता. समाधान हा माणसाचा स्थायी भाव आहे. 100% दुःख किंवा 100% सुख संसारात कोणाच्या वाट्याला आलं नाही, येत नाही, येणार नाही, येण्याची शक्यता नाही. फक्त हे परमार्थाच्या क्षेत्रामध्ये येतं, संसाराच्या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही. समाधानाच्या बाबतीमध्ये आपण 2 प्रकार पाडूया, तत्कालिक समाधान आणि आत्यंतिक समाधान. 2 प्रकार. ऑपरेटर साहेबांना माझी विनंती आहे, माझ्या माईकचा वेको आणि बेस कमी करा. माझा आवाज घोगरा आहे. ज्याचा आवाज घोगरा त्याला फक्त ट्रबल लागतो, बाकी लागत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगण्याचा माझा मुद्दा सांग, आपण फार मोठे भाग्यवान आहोत. पहिलं भाग्य आहे भारत देशात जन्म मिळणं, पहिलं भाग्य आहे. नाथमारांची ओवी आहे, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तर परम भाग्याची संपत्ती. कोणता देह असू द्या, पुरुषाचा असू द्या, माता भगिनीचा असू द्या किंवा किन्नराचा असू द्या, या देशात जन्माला येण्याकरता फार मोठं भाग्य लागतं. प्रसंग सांगेन आपल्याला. एक पाश्चात्य देशातला संशोधक, त्याचं नाव मॅक्स मुल्लर, विचार करू लागला, या भारत देशावर 700 वर्ष परकीयांची सत्ता होती आणि असा असूनही यांची वैदिक संस्कृती तशीच आहे. काय कारण आहे? ज्या भिंतीचा पाया पक्का आहे ती भिंत कधीच पडत नाही. आपल्या संस्कृतीचा पाया वेद आहे. काय वेदात आहे? अभ्यास करण्याकरता तो बोटीनं आला. एक वाक्य सांगतो, पाश्चात्य देशातली माणसं चिकित्सक आहेत आणि आपल्या देशातली माणसं भाविक आहेत. चिकित्सेतून विज्ञानाचा जन्म होतो आणि भाविकतेतून अध्यात्माचा जन्म होतो. तो आला आणि बोटीतून खाली उतरल्यानंतर साष्टांग दंडवत घातला त्याने. जवळच्या लोकांनी विचारलं, काय केलं हे? मॅक्स मुल्लर म्हणतात, तुम्हाला माहित नाही, जगात अशी पवित्र भूमी नाही, या भूमीमध्ये प्रत्यक्षात भगवान परमात्मा अवतार घेतात आणि ज्या भूमीमध्ये संत मंडळी जन्म घेतात अशी भूमी जगात नाही. अशी पवित्र भूमी आहे. पण हिला पहिल्यांदा पाय न लावता साष्टांग दंडवत घालतो. आपल्या देशाची स्थिती महाराज. आणि सगळ्या आपल्या देशामध्ये महान सामर्थ्य जर कोणामध्ये असेल ते संतांमध्ये सामर्थ्य आहे. संत आपल्याला पावलोपावली आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करतात. काय आहे? आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर सांगायचे, माणसाच्या जीवनाच्या पायऱ्या आहेत: ज्ञान, भावना, क्रिया आणि अनुभव. जसं ज्ञान तशी भावना, जशी भावना तशी क्रिया,
जशी क्रिया तसा अनुभव. मामासाहेब दृष्टांत सांगायचे. एक भिकारी एका घरी भिक्षा मागण्याकरता गेला. अंगणात उभा राहिला. त्याने आपली भिकेची आवाज पुकार केली. घर मालकीन काहीतरी कामामध्ये थांबलेली होती. वेळ लागू लागला. दोन गोष्टी आहेत. घर मालकालाही बंधन आहे आणि मागणाऱ्यालाही बंधन आहे. घर मालकाने अथवा मालकिनीने आपल्या दारात कोणी अशक्य येऊ द्या, मोकळा जाऊ देऊ नका त्याला. तो जर मोकळा गेला, विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती, आपलं पुण्य घेऊन जातो. जे घडेल ते त्याला द्या. आणि मागणाऱ्याला सुद्धा बंधन आहे. जोपर्यंत घर मालक किंवा मालकीन येत नाही वाढायला, तोपर्यंत त्याने परत जायचं नाही, किती वेळ लागू द्या. जर तो परत गेला, त्याचं पुण्य घर मालकाला लागतं. दात्या आणि मागत्यासी धर्मनीती तरी बोलिली ऐसी, यथानुशक्ती ठाके तैसी बाधी दोघासी उन्मुखता. उभा होता. 5 मिनटं झाले, 7 मिनटं झाले, कोणी येईना वाढायला. अंगणामध्ये एक रुपया पडला होता. रुपया जुन्या काळातला, ज्या काळात रुपयाचं अवमूलन झालं नव्हतं अशा काळातला. जुनी माणसं म्हणायची, पूर्वी रुपया गाडीच्या चाका एवढा असायचा म्हणतात. रुपया त्या भिकाऱ्याने पाहिला आणि मनामध्ये आलं, भीक वाढून वाढून किती वाढणार आहे, त्यापेक्षा कोणी इथं बघायला नाही, आपण जाऊन रुपया घेऊन जाऊ. हळूहळू हळू त्या रुपयाकडे चालला. नेमकं त्या घरातल्या लहान मुलाने खिडकीतून पाहिलं आणि मोठ्याने आवाज केला, आई ग बघ, तो बाबा आपल्या अंगणात पडलेला रुपया घेण्याकरता चाललाय. आईनं आतून आवाज दिला, बाळू घेऊ दे, तो खोटा आहे, कथलाचा आहे. आता जाईल पुढे. काय झालं? ज्ञान बदललं, भावना बदलली, क्रिया बदलली आणि अनुभव बदलला. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या जीवनाचा हाच अभ्यास आहे महाराज. आपल्या जीवनामध्ये शुद्ध ज्ञानाची गरज आहे. कोणी म्हणे आम्ही डबल ग्रॅज्युएट झालो, आम्हाला काय ज्ञान कमी आहे का? आमचे वैकुंठवासी गुरुवर शांताराम गुरुजी म्हणायचे, शाळा कॉलेजमधलं ज्ञान भात भाकरीचं ज्ञान आहे, त्याच्या पलीकडे जात नाही ते. पण आपल्या अनंत जन्माचे नुकसान भरून काढण्याचं जे ज्ञान आहे ते फक्त संतांच्याकडे मिळतं, दुसरीकडे नाही मिळणार. एक प्रसंग सांगतो आपल्याला. ज्या काळात भारत देशाची फाळणी झाली नव्हती, त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होतं. असा सिद्धांत आहे. भगवान परशुरामचंद्रांची 2 मुलं लव आणि कुश, त्या लव राजाने ती वसवलेली नगरी म्हणून तिचं नाव लाहोर पडलंय. तेव्हा एक लाहोर युनिव्हर्सिटीमधले गणितशास्त्राचे प्राध्यापक, त्यांचं नाव होतं तीर्थराम, अतिबुद्धिमान. गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांच्या हातचा मळ होता. एके दिवशी कॉलेज सुटलं होतं आणि घराकडे जात असताना असा एक आध्यात्मिक कार्यक्रम चालू होता. विषय रंगात आलेला होता. उत्तिष्ठत जागृत प्राप्यवरा निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. ए आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निघाल्या लाडोने भागा रे बाईनो जागा रे बाईनो जागा,
आता जागा रे भाईनो जागा तूर निजल्या नाडोने भागा रे आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा विषय रंगामध्ये आला होता. तीर्थराम हाताची घडी घालून ऐकत होते. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, पेटणाऱ्या वस्तूचे 3 प्रकार आहेत. कापराच्या जातीचे, गोवरीच्या जातीचे, शेणाच्या जातीचे. कापराच्या जातीचे कापुराची वाती उजळली पटकन भडकत ते. गोवरीच्या जातीचे फुंकून फुंकून धुमसून धुमसून आषाढी कार्तिकी हळू 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 पेटत राहतात. पण तिसरा जो प्रकार आहे शेणाच्या जातीचं, पेटत तर नाही पण पेटवणाऱ्याला विझवतं. हो, वारी आहे, पंढरपूरला चला पांडुरंगाच्या दर्शनाला. हा, पांडुरंग काय पंढरपूरलाच का? आपल्या गावात नाही का? ज्ञानोबा तुकोबारांना जे कळालं ते यांना कळलं, शेणाच्या जातीचे. तीर्थराम कापराच्या जातीचे ते महाराज. लागलीच विचार केला, आतापर्यंतचं माझं आयुष्य मातीत गेलं, नाशवंतामध्ये राहिलो. आता मी न पडे सायासी संसार दुःखाचे पाशी शरण घेन संतासी ठाव पायासी मागेन त्या. आता नाही पडणार. नोकरीचा राजीनामा दिला, संन्यास घेतला. शेंडी काढावी लागते, जानवं तोडावं लागतं, नाव बदलावं लागतं. पहिले नाव होतं तीर्थराम, तिकडलं उलट रामतीर्थ. हिमालयात तपश्चर्या करण्याकरता गेले आणि दक्षतापूर्वक तपश्चर्या करण्याचा परिणाम प्रत्यक्षात भगवान परमात्मा प्रगट झाले. काय हवंय? तेव्हा स्वामी रामतीर्थ म्हणतात, तेरे भावे जो करो भलो बुरो संसार राजी है मुझमें जिसमें तेरी रंजा है. जीता रखे हमें या सिर से तन उतारे राजी है मुझमें जिसमें तेरी रंजा है. मी का बोलतो? ज्ञान आपल्या जीवनाचा पाया आहे. जितकं शुद्ध ज्ञान तितकं जीवन श्रेष्ठ. तेव्हा संतांच्या बाबतीमध्ये हा सगळा प्रकार, ज्ञान शुद्ध, क्रिया शुद्ध, भावना शुद्ध आणि अनुभव शुद्ध. जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये संतांच्या द्वारा आपल्याला आलेला अनुभव, तो अनुभव सांगत असताना अनुभवाचे 2 प्रकार आहेत, तत्कालिक आणि आत्यंतिक. तत्कालिक म्हणजे तेवढ्या पुरता, त्याचं नाव आहे तत्कालिक. आणि आत्यंतिक म्हणजे कायमचाच, जो आनंद कधी मावळत नाही अशा आनंदाला म्हणतात श्रेष्ठ आनंद आहे. तत्कालिक तेवढ्या पुरता होणारा आनंद. तत्कालिक आनंद कशानेही होतो आणि कशानेही बिघडतो, फार लागत नाही त्याला महाराज. संसारामधले सगळे आनंद तत्कालिक आहेत, तेवढ्या पुरते आहेत, कायम टिकणारे नाही. आणि आत्यंतिक अनुभव तो आहे जो कधीही बिघडत नाही. संकट काळ जरी आले तरी आनंद बिघडत नाही, कारण आनंद हे आपलं स्वरूप आहे. आणि आपण स्वरूपाशी एकरूप का झालो, पुन्हा आपल्या जीवनात अपेक्षा राहत नाहीत. पूर्ण अपेक्षा नष्ट होण्याचं साधन जर कोणतं असेल, आनंद रूप बनणं. आनंद हे आपल्या आत्म्याचं स्वरूप आहे. वेदाने खूप सुंदर सांगितलंय, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. संसार अल्प आहे आणि परमात्मा पूर्ण आहे. तेव्हा आत्यंतिक सुखाकरता, परमात्म्याचा आनंद मिळवण्याकरता मात्र मध्यस्थी संतांची लागते. संतांच्या शिवाय परमात्म्याचा आनंद मिळू शकत नाही.
संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शनी हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला जो भगवान परमात्मा आनंद रूप आहे, संतांच्या दर्शनाने त्याचा अनुभव येतो. तत्कालिक समाधान, अज्ञानी माणसं त्यात रममाण होतात. भगवान सांगतात, एहि संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा. शहाणी माणसं रममाण होत नाही. राहणं वेगळं आणि रममाण होणं वेगळं. संत मंडळी संसाराचा फार मोठा विरोध केला नाही महाराज. विश्वमाऊली ज्ञानोबा हरिपाठाच्या पहिल्याच अभंगाच्या तिसऱ्या चरणात काय म्हणतात, आसोनी संसारी जीवी वेग करी का सांडीसी ग्रस्ताश्रम. विरोध केला नाही, पण मात्र त्यात राहण्याची कला पद्धत मात्र त्यांनी आपल्याला सांगितली आहे. तत्कालिक समाधान वरवर जे गोड वाटतं त्याच्यात होतं. सुंदर श्लोक आहे पंचदशी मधला. आपात रमणीषु भोगेष्वेवं विचारवान नानुरज्यति किंतेतान दोष दृष्ट्या जिहासती. वर गोड लागणारे जे विषय आहेत त्याच्यामध्ये शहाणा मनुष्य रममाण होत नाही, उलट त्याचा त्याग करतो. प्रपंचामध्ये बऱ्याच गोष्टी वर गोड लागणार. एखाद्याचा बंगला पाहिला, माणसाला वाटतं काय चांगला बंगला आहे. एखाद्याची गाडी पाहिली, काय आता अलीकडे म्हणतात, काय महाराज तुमचा थाट आहे, तुम्हाला बसायला गाडी आहे. पण त्यांना कळत नाही गाडी आहे. कळलं? थोडं उशिरा कळालं सर. गाडी आहे तो मौत का कुवा आहे. कधी गाडीला काही सांगता येत नाही महाराज. थोडं नम्रपणाने सांगतो, माझ्या 56 वर्षाच्या प्रवासी जीवनात आमच्या गाडीचे अपघात 9 झाले, ज्याच्यात माणूस वाचूच शकत नाही. भगवंताची कृपा आहे, काटा टोचल्यासारखं काही झालं नाही. म्हणून मी गमतीनं म्हणत असतो, मी अपघात महामंडळाचा अध्यक्ष आहे. वर गोड लागतं महाराज. काय महाराजाचा थाट आहे, गाडीत बसून चालतात, गाडीत. तुम्हाला कळत नाही, बसून बघा. दुसरा प्रकार आहे, काय महाराजांचा थाट आहे. महाराजांचा सत्कार होतो, फुलाच्या माळा गळ्यात टाकतात. फुलाच्या माळा दिसतात पण त्यातल्या मुंग्या चावणाऱ्या दिसत नाहीत. आपात रमणीयेषु भोगेष्वेवं विचारवान नानुरज्यति किंतेतान दोष दृष्ट्या जिहासती. एक महत्वाचं वाक्य आहे, वेदाचं वाक्य. वेदाचं
वेदाने शापवाणी दिली माणसाला, प्रियम त्वाम रोस्यती, जे तुला आज हसवतंय ना ते तुला कालांतराने रडवल्याशिवाय राहणार नाही. किती सुंदर वाक्य महाराज. जे आज तुला हसवतंय ते कालांतराने रडवल्याशिवाय राहणार नाही. प्रसंग सांगतो. आमचे वैकुंठवाशी गुरुनाम गुरु स्वानंद सोन्याविषयी सद्गुरू जोग महाराज पुण्याला ज्ञानेश्वरी सांगायची. आणि महाराज एक युगपुरुष. आज महाराष्ट्रामध्ये असं वावगं होणार नाही महाराज. 80-90% कीर्तनकार सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आहेत. आणि अशी संस्था आपल्याला सापडणार नाही. शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही. तर आम्हाला जे निमंत्रण दिलं सुरेश महाराजांनी त्याच संस्थेचे आहेत. 4 वर्ष पहिला नंबरचे ते विद्यार्थी आहेत. का सांगतो, सद्गुरू जोग महाराज पुण्याला ज्ञानेश्वरी सांगायची. आणि मोठा अधिकार असल्यामुळे पुण्यातले मोठे मोठे सुशिक्षित माणसं श्रवणाला यायची. कोणी प्राध्यापक, कोणी प्राचार्य, कोणी इंजिनियर, कोणी वकील, कोणी कलेक्टर. आणि शहरातला प्रसंग आहे, प्रत्येकानं आपल्या आपल्या जागेवर बसायचं, जागा नाही बदलायची. सद्गुरू जोग महाराजांना एक जागा 8 दिवस मोकळी दिसली. जवळच्याला विचारलं, का हो ते वकील साहेब येत नाहीत, गावाला गेले का? जवळच्या माणसाला माहीत होतं. त्याने सांगितलं, महाराज तुम्हाला माहीत नाही? नाही. अहो त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली, घरी रडत बसली आहेत. महाराज नैष्ठिक ब्रह्मचारी होते. हसले. काय वेळ आहे, बायको मिळाली तेव्हा हसला आणि गेली तेव्हा रडू लागला. आम्ही हसतही नाहीत, रडतही नाही. हसणं रडणं याच्या पलीकडचं जे जीवन असतं ते संतांचं जीवन असतं. आत्यंतिक समाधान म्हणतात. ते कुठल्याही गोष्टीने बदलत नाही, बिघडत नाही. तेव्हा महाराज आपल्या जीवनामध्ये आत्यंतिक समाधान झालं याचं चिंतन सांगत असताना पहिल्या चरणात आपलं समाधान व्यक्त करतात. वेळ सापडली संधी, सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, काय झाली संचिताची, साय झाली बुद्धी संचिताची, साय झाले बुद्धी संचिताची, साय झाली बुद्धी संचिताची, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, काय झाली बुद्धी संचिताची, काय झाली बुद्धी संचिताची, काय झाले बुद्धी संचिताची, काय झाले बुद्धी संचिताची. बरवी वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. पहिला शब्द वापरतात बरवी, चांगलं. त्याचं चिंतन मांडेन आपल्यापुढे. संसारामध्ये बराच शब्द सापेक्ष आहे, परमार्थामध्ये बराच शब्द निरपेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे याच्यापेक्षा हे बरं, खरं नाही बरं. हो, आता 2 मृदंग वाजत आहेत, कोणाला बरं म्हणू? बरं म्हटलं एकाला, बरं म्हटलं की एकाला वाटेल आमचा अपमान केला.
सापेक्ष शब्द आहे. तेव्हा निरपेक्ष आणि सापेक्ष दोन प्रकार आहेत. निरपेक्ष म्हणजे ज्याच्या पलीकडे बरा नाहीच त्याला म्हणतात निरपेक्ष बरा, आणि सापेक्ष म्हणजे याच्यापेक्षा तो बरा. लक्षात येण्याकरता गंमत सांगतो. शाळेची वार्षिक परीक्षा झाली होती, निकाल लागला होता, आणि एक मुलगा पेढे वाटत होता. पेढे वाटता वाटता तो आपल्या बापाकडे आला. बाबा घ्या पेढे. कशाचे रे? पास झालो. बापाला आश्चर्य वाटायला लागलं, आपला मुलगा किती सहस्र बुद्धी आहे माहिती होत. तू आणि पास झाला? हा बाबा नुसता पास नाही, फर्स्ट क्लास पास झालो. मग तर आश्चर्याला पारावर उरला नाही महाराज. जुन्या काळातली माणसं सर्टिफिकेटला किंमत देत नव्हती, गुणाला किंमत देत होती. चल तुझ्या गुरुजीकडे नेला. गुरुजीकडं, गुरुजी हे पेढे वाटायला लागले, पास झालं म्हणताय. गुरुजीने मान हलवली, पास झाले. पुन्हा फर्स्ट क्लास पास झाले म्हणताय. गुरुजीने सांगितलं हो फर्स्ट क्लास पास झाले. बापाने विचारलं गुरुजी काय येतं याला? म्हणतो मी फर्स्ट क्लास पास केलं. गुरुजीने सांगितलं असं झालं, त्याच्या वर्गामध्ये गणित विचारलं, नवापाशी किती? एकानं सांगितलं नवापाशी 30, दुसऱ्याने 32, 34, 36, 40, यानं सांगितलं 42. म्हणेल कधीतरी 45. हा वाईटातला चांगला आहे का चांगल्यातला चांगला आहे? संसारात तसंच आहे, चांगल्यातलं चांगलं नाही, वाईटातलं. हे सापेक्ष बर्वेपणा. निरपेक्ष बर्वेपणा, ज्याच्या पलीकडे चांगलं नाहीच, याचं नाव आहे निरपेक्ष बर्वेपणा. महाराज आपला अनुभव सांगतात, तो निरपेक्ष बरा आहे. बर्वे ही वेळ सापडली संधी, मला ही वेळ सापडली आहे, संधी सापडली आहे, बरी आहे. थोडं त्याच्यात आपल्या अर्थात जावं लागेल. वेळ काय आणि संधी काय? पहिल्यांदा वेळ म्हणजे आपण मनुष्य जन्माला आलो, ही बरवी वेळ सापडली आहे. बरवे झाले आलो या जन्मासे, बरवे झाले आलो या जन्मासे. जोडी जोडली मनुष्य देहायसे, जोडली मनुष्यायसे. महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी. जेणे सर्व सुखाची पात्र होईजे. दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान. जेणे सर्व सुखासी पात्र होईजे. दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान. बर्वे झाले आलो या जन्मासी, बर्वे झाले आलो या जन्मासी. महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी. मनुष्य देहायचे जेणे सर्व सुखाचे पात्र होई देगा, जेणे सर्व सुखाचे पात्र होई देगा. सुखाची पात्र होई देगा, जेणे सर्व सुखाचे पात्र होई देगा. बरं झालं मी या जन्माला आलो. कारण जीवसृष्टीचा अभ्यास जर केला, आपले संत मंडळी म्हणतात जीवाला 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. लक्ष 84 योनीद्वारी झालो भिकारी याचक. बरं एका योनीमध्ये जन्म मिळाला, पुढच्या योनी जन्म मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्यदेह. मनुष्यदेह पा दुर्मिळ महाराज, सोपं नाही एवढं.
अधिक आपल्याकडनं दोष झाले तर खालच्या योनीला जावं लागतं. किती खालच्या योनी आहेत? ज्ञानोबारांनी 15 अध्यायामध्ये खूप सुंदर सांगितलं. ऐसे होती तरु तृण लोहदोष्ट पाषाण खांदिया या जाण तो फळेची. झाडाच्या जन्माला जावं लागतं, गवताच्या जन्माला जावं लागतं खाली. आणि अधिक पुण्य प्राप्त झालं की ऊर्ध्व लोकाला जावं लागतं. दोन्ही समान झालं की मग मनुष्य लोकाला यावं लागतं. आमचे वैकुंठवासी गुरुवारे मामासाहेब म्हणायचे किती दुर्मिळ आहे. कागताली न्यायाने अत्यंत कठीण आहे. हे सांगायचे एका पिशवीमध्ये 25 रुपयाचं रोकड भरलं होतं. 5 रुपये 8 आणे 10 रुपये असे मिळून 25 रुपये पिशवीत ठेवले. एका माणसाला सांगितलं हात घाल मूठ मार 9 रुपये आले पाहिजे. 9 किती वेळेला येतील? एखाद्या वेळेला येतील का नेहमी नेहमी येतील? एखाद्या वेळेला येतं. तसंच आहे हा मनुष्य देह प्राप्त होणं कधीतरी मिळतो. नरदेह दुर्लभ जाणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ महाराजांचा वासुदेव आहे अत्यंत दुर्मिळ आहे महाराज आहे. दुसरी गोष्ट या दुर्मिळ असणाऱ्या मनुष्य देहाला आम्ही आलो. बरविही वेळ सापडली संधी. आम्हाला संधी म्हणजे अनुकूलता प्राप्त झाली. कोणती अनुकूलता प्राप्त झाली? जेणे सर्व सुखासी पात्र होईजे. ज्याच्यामुळे पूर्ण सुखाला आम्ही योग्य बनू अशा प्रकारची ही संधी आहे. हो, एक सांगतो संधी निर्माण करता येत नाही, संधीचा फायदा घेता येतो. पुन्हा वाक्य सांगतो संधी निर्माण करता येत नाही, संधीचा फायदा घेता येतो. तेव्हा आम्हाला संधी प्राप्त झाली, वेळ प्राप्त झाली, पण संधीचा आम्ही फायदा घेतला. संधी म्हणजे अनुकूल प्राप्त झाली. कशी संधी प्राप्त झाली? साह्य झाली बुद्धी संचितासी. संचित म्हणजे साचवलेलं. आपल्या हृदयात आपण केलेल्या क्रियाकर्म सूक्ष्म रूपाने राहतात. त्याचं नाव आहे संचित, साचवणं. आणि आपल्या हृदयात साचवलेले जे संस्कार आहेत त्या संस्काराला आपली बुद्धी सहाय्य झाली पाहिजे. संस्कार आणि बुद्धी दोन्ही एका मार्गाने चालली पाहिजे. बऱ्याच वेळेला होतं संचित वेगळं आणि बुद्धी वेगळी. चांगल्या कुळामध्ये जन्माला येतात, संचित आहे पण बुद्धी सहाय्य नाही. आम्ही सांगत असतो काही कुलीन असतात पण शालीन नसतात, काही शालीन असतात कुलीन नसतात, काही कुलीनही नसतात शालीनही नसतात, आणि काही कुलीनही असतात शालीनही असतात. काही कुलीन असतात पण शालीन नसतात. ज्यांच्या वंश परंपरेमध्ये वर्णसंकर झाला नाही, असं परंपरेने ज्यांच्यात संस्कार आले ते संचित आहे. पण आपल्याला कल्पना आहे बरीच चांगली कुळवान माणसं पण नको ते धंदे करतात. कुलीन आहेत, शालीन नाहीत. काही शालीन आहेत, कुलीन नाहीत. उदाहरणार्थ विदुर काका. विदुर काका हे दासीपुत्र होते, पण शालीन एवढे होते की दुर्योधनाचा राजोपचार डावलून कण्या खाण्याकरता युद्ध काय आले. का? शालीन होते. काही कुलीनही असतात, शालीनही असतात. आपण जे संचित साठवलेलं आहे त्याला बुद्धी आपली सहाय्य झाली पाहिजे. मग तुकोबारांचा सहाय्य झाली बुद्धी संचितासी. कदाचित बुद्धी बाजूला जाते महाराज. एक आम्ही गंमत सांगतो. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण खंदारकर महाराज सांगायचे. एक मोठं खेडेगावात कुटुंब होतं. अलीकडे आमच्या प्रवासामध्ये आम्हाला पाहायला मिळतं एका एका घरामध्ये 40-40 माणसं गुण्या गोविंदानं आणतात. जुनी संस्कृती आपली, कोणाची तक्रार नाही. असं मोठं कुटुंब.
आणि त्या कुटुंबामध्ये 5-6 मुलं अशा वयाची, शाळा शिकण्याच्या वयाची, खेडेगाव, शाळा चांगली नव्हती. घर मालकाने विचार केला यांची चांगली शाळा झाली पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे. जिथं चांगली शाळा आहे त्या शहरामध्ये खोली करून ठेवलं. त्या काळात मेस नव्हत्या. घरामध्ये एक आजीबाई होत्या. काही काम नव्हतं त्यांना. आजीबाईंना त्या मुलांना खाऊ घालण्याकरता ठेवलं शहरात. शाळा सुरू झाली. शाळेची वेळ सकाळी 10 ते 5. पण मुलं मात्र घरी येताना रात्री 8 वाजता यायची. आजीबाई विचारायची, का रे 5 वाजता शाळा सुटली आणि तुम्ही 8 वाजता येता? मुलांनी सांगायचं, आजी गुरुजींनी होमवर्क सांगितला होता, मित्राच्या घरी गेलो लिहायला. खोटं बोलायला पटायत. पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, फार काळ खोटं खपत नसतं, कधीतरी उघडं पडतं. आजीबाईला कळालं मुलं शाळा सुटल्यानंतर पिक्चरला जातात, सिनेमाला जातात. मुलं पुढे घेतले, हजेरी घेतली, का रे तुम्हाला शाळा शिकण्याकरता ठेवलंय का सिनेमा पाहण्याकरता ठेवलंय? तुमच्या बापाला बोलून घेईन आणि खेळ लावली. मुलं विचार करू लागली, आता काय करणार? सिनेमाचं सुख तर सोडू वाटत नाही आणि आजीबाई तर आडवं आल्याशिवाय राहत नाही. बघता बघता मुलाने त्या आजीबाईला सांगायचं, आजीबाई येता येता सिनेमाचा बोर्ड पाहिला, फार चांगला सिनेमा आलाय, चालते? आजीबाईने शिव्या द्यायला सुरुवात केली, कारण ते घराणं वारकरी संप्रदायाचं घराणं, मेल्या मुडद्या, हां मला सिनेमा पाहायला चला म्हणता? एकदा झालं, दोनदा झालं, 10-15 वेळेला त्यांनी प्रयत्न केला. आजी फार चांगला सिनेमा आहे, वाईट काहीच नाही. आजीबाईच्या मनात बदल झाला आणि आजीबाई मुलाबरोबर सिनेमा पाहण्याकरता गेल्या. 2 तासाचा सिनेमा पाहिला, घरी येऊन झोपी गेल्या. रोज सकाळी योगिया दुर्लभ तोम्या देखील साधनी, झाडता झाडता काकड आरती भोपाळ्या म्हणत होत्या. पण ज्या रात्री सिनेमा पाहिला, पहाटे उठल्यानंतर सिनेमातलं गाणं म्हणायला लागले. बिघडलं. संचित आणि बुद्धी दोघात फारकत झाली. महाराज म्हणतात माझं तसं नाही झालं, माझी संचित अशी बुद्धी सहाय्य झाली. माझ्या वडिलांची निराशी देवा, तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची निराशी देवा, तुझी चरण सेवा, पांडुरंगा माझ्या वडिलांची निराशी देवा, माझ्या वडिलांची निराशी देवा, माझ्या वडिलांची निराशी देवा, माझ्या वडिलांची निराशी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा आमच्या वाडवडिलाची मिरास आहे, सहज वडिला होती सेवा, मनोनी पूजितो या देवा. साह्य झाली बुद्धी संचितासी, साचवलेले संस्कार आणि बुद्धी दोन्ही एक झाले. पुढं काय झालं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात येणे पंथ माझे चालली पावले,
येणे पंथ माझे चालली पाऊले येणे पंथ माझी चालली पाऊले येणे पंथ माझी चालली पाऊले येणे पंथ माझे चालली पाऊले येणे पंथ माझे चालली पाऊले येणे पंथ माझी चालली पाऊले येणे पंथ माझी चालली पाऊले दर्शन झाले दर्शन झाले संता पाये येणे पंथ माझे चालली पाऊले येणे पंथ माझे चालली पाऊले दर्शन झाले दर्शन पाये येणे पंथ माझे चालली पाऊले येणे पंथ माझी चालली पाऊले येणे पंथ माझी चालले पाऊले येणे पंथ माझी चालले पाऊले येणे पंथ माझी चालली पाऊले येणे पंथ माझी चालली पाऊले दर्शन झाले संता पायी दर्शन झाले संता पायी दर्शन झाले संता पायी दर्शन झाले संता पायी पंथे माझी चालले पाऊले येणे पंथ माझी चालले पाऊले येणे पंथ माझी चालली पाऊले येणे पंथ माझी चालली पाऊले येणे पंथे माझी चालली पाऊले येणे शब्द आहे तेने नाही येणे हा कोणता पंथ आहे वेदाच्या माध्यमातून शास्त्रकाराने आपलं स्वतंत्र ज्ञान काढलं आणि सर्वांचा समन्वय करून संतांनी एक पंथ जगाला दाखवला हो अनंत शास्त्रम बहुलाश्य विद्या अल्पश्च कालो भवश्य विघ्ना यत्सारभूतम तदुपासनीयम हंसो यथा क्षीर मिवांब मध्यात शास्त्र खूप आहेत विद्या भरपूर आहेत काळ थोडा आहे याच्याकरता जसा हंस दूध पाणी एकत्र केल्यानंतर त्यातलं फक्त दूध घेतो त्याला हंस क्षीर न्याय म्हणतात त्याप्रमाणे आपल्या संतांनी याच्यातलं एक तात्पर्य काढलं वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा शांते हरी सर्वत्र गीयते सगळ्याचं सार एकच आहे फक्त भगवान परमात्म्याची शरणागती करावी हे सगळ्यांचं सार आहे आणि सारभूत असणारा हा पंथ सर्वांना झेपण्यासारखा आहे तसं रस्ते अनेक आहेत परमात्म्याच्या आनंदाकरता उपायाचे नाही वाणी येत ज्ञानोबा म्हणतात उपायाला कमतरता नाही एक वाक्य सांगतो जेवढं स्थळ महत्त्वाचं तेवढे साधन अनेक जेवढं स्थळ महत्त्वाचं तेवढं साधन अनेक मुंबईसारखं शहर आहे आपल्या महाराष्ट्राचं तुम्ही भूमार्गानं जा लोहमार्गानं जा जलमार्गानं जा वायुमार्गानं जा राजधानी आहे कुठल्याही मार्गाने आपण जाऊ शकता तसं भगवान परमात्म्याकडे जाताना उपायाचे नाही वाणी येत खूप रस्ते आहेत ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिदात्मा आत्मनात्मना अन्ये ते मजानंत श्रुत्वानेभ्य उपासते
पण संतांनी एकत्र बसून असं संशोधन केलं. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले. सगळ्या सिद्धांताचं संशोधन केलं आणि संतांनी जगाकरता एक अशा प्रकारचा मार्ग दाखवला. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. पुण्य नागया पापा, पुण्य नागया पापा, पुण्य नागया पापा, पुण्य नागया पापा. ये जाने के पास, ये जाने के पास, ये जाने के पास, ये जाने के पास. ये के खंड ते, ये के खंड ते, खंडा न लगे जानारे ने नारी, 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 न लगे जानारे ने नारे, न लगे जानारे ने नारे, न लगे जानारे ने नारे, न लगे जानारे. भक्ति पंथ बहु सोपा, भक्ति पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, पुण्य नागवे या पापा. येने जाने खेपा, येने के खंडते, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविया पापा. येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. महाराजांचं एक अभंग आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. कर्माची वाट सूक्ष्म आहे आणि योगाची वाट दुस्तर आहे. कर्मामध्ये प्रत्येकाने संध्या केली पाहिजे. आणि संध्या करत असताना त्रैवर्णिकाने संध्या करावी असं शास्त्र आहे. क्षत्रिय आणि वैश्याने 3 नामाची संध्या करायची. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. संध्या करत असताना आचमन घ्यावं लागतं आणि आचमन घेताना पाणी एवढं घ्यायचं, ज्या पाण्यात उडीद भिजल एवढंच पाणी घ्यायचं. अधिक जर घेतलं दारू पिण्याचा दोष लागतो. कर्म सूक्ष्म आहे फार महाराज. मंत्रोहीन स्वरतो वर्णतोवा. योग मार्ग कठीण आहे, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसाम, अव्यक्ता हि गतिर दुःखम देहवत भिरवाप्यते. ज्यांच्या बाबतीमध्ये आम्ही मगाशी बोलून गेलो, स्वानंद सोन्याशी सद्गुरू जोग महाराज हे पहिलवान होते. पहिलवान महाराष्ट्रात त्यांच्याबरोबर कुस्ती खेळणारा नव्हता कोणी. एका प्रसंगात पंजाबहून एक मोठा चांगला प्रसिद्ध नामांकित पहिलवान बोलवला, जोग महाराज, आणि त्या पहिलवानाची कुस्ती लागली. एका क्षणात चितपट केला. जोग महाराजांना मिरवायला लागले. त्या काळात नगर जिल्ह्यात सरळ बेट आहे, गंगागीर बाबा होऊन गेले, फार महापुरुष होऊन गेले, ज्याने गंगेला प्रार्थना केली, आई मला तुझ्या पोटात जागा दे. आज आपण जर गेला, गंगा येते, दुभंगते आणि पुन्हा मिळते. पोटात जागा दिली. असे महापुरुष कुस्ती पाहण्याकरता आले होते. आणि जेव्हा जोग महाराजांना मिरवायला लागले, जवळ आल्यानंतर म्हटले, मी नाही म्हणणार पहिलवान याला. जोग महाराज जवळ गेले. काय म्हणता महाराज? बोला, मी तुला पहिलवान खरा म्हणणार नाही. का बरं? अजून एक मोठा पहिलवान राहिलाय
आणि तो जर पहिलवान लोळवला तर मी पहिलवान म्हणेल. कोणचा काळ, जगा काळ खाय, त्याला लोळवलं तर मी पहिलवान म्हणे. जोग महाराजांनी कुस्ती सोडून दिली. राहुरी तालुक्यात एका योग्याच्या सानिध्यामध्ये राहिले. योग साधना करताना नाडीचे ठोके कमी पडायला लागले. तो काय डॉक्टरचा विषय नाही. आळंदीला आले, ज्ञानेश्वरी घेऊन आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरी पारायण करायला सुरुवात केली. ज्ञानोबारांना प्रार्थना केली, माऊली उरले ते हरी तुम्हा समर्पण, शिल्लक राहिलेलं आयुष्य तुम्हाला अर्पण करतो. प्रत्यक्षात ज्ञानोबाराय प्रगट झाले, डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, जा आयुष्य दिलं वारकरी संप्रदायाचा प्रचार कर. हे जर झालं नसतं तर आम्ही सेवागिरी महाराजांची सेवा करण्याकरता आलो नसतो. महाराज काय बोलतो, योग मार्ग अवघड आहे, कठीण आहे. त्यात सगळ्यात सोपा मार्ग जर कोणता असेल तर तुम्ही भक्ती मार्गामध्ये या. या रे लहान तो, या ते बलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामी. प्रपंचात आपण कुठे असा कसंही असा परमात्मा करता येते. झोपी जाताना भगवंताचं चिंतन, जागं झाल्यानंतर चिंतन, आपलं काम करत असताना भगवंताचं चिंतन. हो, पुरुष मंडळी शेती काम करत असताना भगवंताचं चिंतन करता येतं. माता भगिनी स्वयंपाक करताना भगवंताचं चिंतन करता येतं. परमात्मा चिंतन करता करता जर स्वयंपाक तयार झाला तर ते अत्यंत पवित्र अन्न होतं. त्याच्या मनावर चांगले संस्कार होतात. भक्तिपंथाचं वर्मच आहे. आले भागात तो आले भागात तो आले तो आले भागते तो आले भागात तो आले भागात तो आले भागात तो आले भागात तो तुझे नाम येणे पंथे माझी चालली पाऊले. आपण चालत असताना योग्य रस्ता आहे का खात्री पाहिजे. हो, पुसेगावला येत असताना कुठेतरी बोर्ड पाहिजे, बाण दाखवलेला पुसेगाव 20 किलोमीटर, खात्री पडते आपण चुकलो नाही. रस्त्यामध्ये पाऊल खुणा लागतात की जे पाहिल्यानंतर आपल्या मनाला खात्री पडते. तसं भक्ती मार्गामध्ये पाऊल खुणा आहे. गुरुदेव रानडे म्हणतात, ज्याचा भक्ती मार्ग पुढे गेलाय अशा महापुरुषाला उन्हाळ्यात भर दिवसा दुपारी आकाशात चांदण्या दिसतात. एका बाजूला सूर्य दुपारी आहे आणि अशा वेळेला चांदण्या दिसतात. वाटचाल झाली आहे. वाटचाल करता करता कोणी जवळ नाही आणि अनाहत ध्वनीचं श्रवण होतं. पायातल्या पैंजनाचा आवाज जसा व्हावा तसा आवाज ऐकू येतो. चालता चालता जवळ कोणी नाही, शंख वाजवल्याचा आवाज येतो. कोणी नाही, घंटा वाजवल्याचा आवाज येतो. कोणी नाही, मेघ गर्जना झाल्याचा आवाज येतो. हे सगळे आवाज अनाहत ध्वनी आहे. वैराग्य रागरसी गोरोबा काकाने याचे 10 प्रकार सांगितले. जय झंगट नावाचा अभंग आहे, त्यात 10 प्रकार आहेत. समजायचं आपण बरोबर चाललो आहे. आणि जाता जाता शेवटचा टप्पा, दर्शन झाले संतापायी. संतांचं दर्शन झालं की समजायचं आपला रस्ता चुकला नाही. संतांचं दर्शन अत्यंत कठीण आहे. फार मोठी साधना करावी लागते तेव्हा संतांचं दर्शन होतं. कदाचित परमात्मा दर्शन अगोदर होईल पण संतांचं दर्शन होण्याकरता अधिक साधना लागते.
महाराज म्हणतात मला संतांचं दर्शन झालं. दर्शन म्हणजे पाहणे, नुसतं पाहणे नाही, पाहिल्यानंतर आपल्या हृदयापर्यंत परिणाम होणं, याचं नाव आहे दर्शन. केव्हा होतं दर्शन? जेव्हा आपल्यात योग्यता प्राप्त झाली, मग संतांचं दर्शन होत असतं. दोन गोष्टी आहेत, अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी. आपल्या भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला, असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर आहे, भारतीय संविधानाने या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे, पण योग्यता नाही. ज्याच्या बाजूनं खासदार अधिक मत त्याला देतात, त्यांची योग्यता आहे. पण अधिकार असणं वेगळं आणि योग्यता असणं. अधिकार जन्माने मिळतो आणि योग्यता कमवावी लागते. एक दृष्टांत आठवला मला. रामदास स्वामी भिक्षा मागायचे आणि एका घरी भिक्षा मागण्याकरता गेले. घर मालकीन भाविक होत्या. भिक्षा घातली, दर्शन घेतलं आणि विनंती केली, स्वामी या जन्ममरणाच्या तडाख्यात किती दिवस काढू, मला ब्रह्मज्ञान सांगा. ब्रह्मज्ञानाच्या नंतर मी जन्ममरणाच्या पलीकडे जाणार आहे. रामदास स्वामींनी सांगितलं, बाईसाहेब आज गडबड आहे, उद्या सांगतो. उद्या सांगा, आपल्याला ब्रह्मज्ञान मिळणार आहे. पण त्या घर मालकिनीनं सुंदर खीर तयार केली. भिक्षेची वेळ झाली. रामदास स्वामी निघाले, कमंडलू हातामध्ये घेतलं, रस्त्यात पडलेलं गाईचं शेण थोडं कमंडलू टाकलं, काही खडे टाकले, काही कचरा टाकला आणि काल जिथं भिक्षा मागितली तिथं जय जय रघुवीर समर्थ. मालकिनीनं आनंदाने, घर मालकिनीनं ते खीर भांड्यात आणली. स्वामी कशात भरू? रामदास स्वामीने ते कमंडलू पुढे ठेवलं. घर मालकिनीनं पाहिलं, त्याच्यात खडे आहेत, कचरा आहे, शेण आहे. सांगितलं, स्वामी इतकी चांगली बनवलेली खीर आणि अशा घाण कमंडलूमध्ये कशी भरू? रामदास स्वामीने विचारलं, बाई खीर जर घाण कमंडलूमध्ये भरता येत नाही तर ब्रह्मज्ञान काय कोणालाही सांगता येतं का? योग्यता लागते, त्याला योग्यता, आणि ती योग्यता कमवावी लागत असे. अशी योग्यता कमवल्यानंतर संत दर्शन देतात. संतांचं दर्शन फुकट नाही, सहजासहजी होत नाही. ती या पंथाने मी चाललो आणि चालत असल्यामुळे माझ्यात योग्यता प्राप्त झाली. संतांनी मला दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर फळ काय प्राप्त झालं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो, त्रासिले दरिद्रे दोष झाला खंड. त्रासिले दरिद्रे दोष झाला. त्रासिले दरिद्रे दोष झाला खंड. त्याची काळे पिंड पुनित झाला. त्याची काळे पिंड पुनित झाला. येणे पंथे माझी चाली पाऊले. येणे पंथे माझी चालली पाऊले. त्याची काळे पिंड पुनित झाला. त्याची काळे पिंड पुनित झाला. हे पंथे माझी चालली पाऊले. हे पंथे माझी चालली पाऊले. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरी कवले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली नरेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सेवागिरी महाराज की सद्गुरु वेद महाराज की जय सब संतान की धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमार मधल्या चालीचं काय झालं? कारण संप्रदायाच्या कीर्तनामध्ये पहिली मधली शेवटची चाल म्हणण्याचा टाळकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. कीर्तनकाराने हिरून घेऊ नये, पण बऱ्याच वेळेला पत्रिकेच्या शेवटी असतं वेळेनुसार कार्यक्रमात बदल करण्यात येईल. त्याचा वापर कधी करायचा? 15 मिनिटं शिल्लक राहिली. शेवटी आपण चाल म्हणूया. त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड, त्याच काळे पिंड पुनित झाला. संतांचं दर्शन झालं आणि माझं दारिद्र्य संपलं. म्हणजे करोडो रुपये मिळाले का? हा अर्थ नाही महाराज. बाहेरचं दारिद्र्य आणि आतलं दारिद्र्य दोघात फरक आहे. बाहेरचं दारिद्र्य किती जरी मिळालं तरी पूर्ण होत नाही. हो, बरीच मंडळी आपल्या देशातला पैसा परदेशाच्या बँकेमध्ये टाकतात, कारण या देशातल्या बँका भरलेल्या असतात. असं आपण ऐकत होतो. परदेशातला आपल्या देशातला गेलेला पैसा जर आणला तर 10 वर्ष आपल्या देशाला कमी पडणार नाही, असं ऐकत होतो. मला प्रश्न विचारायचा आहे, ज्याने तो पैसा परदेशातल्या बँकेत टाकला त्यांना फायदा काही नाही महाराज. मेल्यानंतर 3-3 दिवस जाहीर करत नाहीत मेले म्हणून. हे सगळ्यांना नाही कळणार, फार थोड्या लोकांना कळेल. काय उपयोग महाराज? बाहेरचं दारिद्र्य आहे, आतलं दारिद्र्य. सही भवती दरिद्री यस्य तृष्णा विशाला. तो दरिद्री आहे की ज्याची तृष्णा थांबतच नाही, निर्माण होतच राहते. मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणाही ओळवू. ज्ञानोबा म्हणतात, केवढी संपत्ती जरी आली तर त्याची भूक संपत नाही. समजायचं खरा दरिद्री तो आहे. आणि खरा श्रीमंत कोण आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये सतत समाधान आहे. आणि बाहेरच्या श्रीमंतीची ज्याला गरज वाटत नाही तो खरा श्रीमंत आहे. दृष्टांत सांगतो. सिकंदर बादशाह जेव्हा आपला देश लुटण्याकरता निघाला, गुरुकडे गेला, आपल्याला नमस्कार केला. कोणतंही मोठं कार्य आपल्या गुरुजीच्या आशीर्वादाशी होत नाही. गेला, महाराज मी हिंदुस्थानवर स्वारी करण्याकरता निघालोय, येताना तुमच्याकरता काय आणू सांगा. गुरुजींनी सांगितलं, आता हिंदुस्थानमधली गंगा, गाय, गायत्री, अनेक साधू माझ्याकरता घेऊन या. जेव्हा सिकंदर बादशाह स्वदेशी निघाला, गंगा गाय घेतली, गाय घेतली. आता त्या काळात गायीचा सुकाळ होता.
खऱ्या अर्थानं गाय ती आहे ज्याला आपण गावरान गाय म्हणतो, ती खरी गाय आहे. संकरित गाय आता पुढे बोलायला नको. गाय घेतली, गायत्री मंत्र घेतला, अनेक साधू घेऊन जायचा. हिमालयामध्ये गेला सिकंदर बादशाह. एक साधूंचा आश्रम दिसला. दिवस थंडीचे. साधू महाराज एका शिळेवर सूर्यस्नान करत बसले होते. स्नानाचे प्रकार आहेत: जलस्नान, मंत्रस्नान, भस्मस्नान, सूर्यस्नान. काही भागामध्ये स्नानाच्या गोळ्या मिळतात म्हणतात. जलस्नान, आपण रात्री झोपी जातो, अज्ञान अपवित्र आहे आणि त्याच्यात एकरूप झाल्यामुळे आपलं शरीर सगळं अपवित्र होतं. त्याच्याकरता सकाळी उठल्यानंतर गंगेचे, यमुनेचे व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलेस्मिन सन्निधिं करू. आपल्या पुढचं जे पाणी आपल्या अंगावर घ्यायचं आहे त्याच्यावर मंत्र म्हणा. नाही मंत्र म्हणता आला, आपल्या देशातल्या पवित्र नद्यांचं स्मरण करा आणि त्यांना विनंती करा, तुम्ही याच्यात या, मला स्नान करायचे. पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवा त्राही माम कृपया गंगे सर्व पाप हरा भव. मला पापातून मुक्त करा, असं आपल्या शब्दातून बोला. हे आहे जलस्नान. दुसरं आहे मंत्रस्नान. मंत्राने स्नान होतं, त्याचं नाव आहे मंत्रस्नान. तुमच्याकडचं मला माहीत नाही, पण आमच्याकडचं सांगतो. श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात. वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, एक महिनाभर माणसासारखं राहतात. आणि त्या काळात एक सत्यनारायणाची पूजा करतात. सत्यनारायणाची पूजा कोणी पहाटे करत नाही. 2:30 वाजता, 3 वाजता, 4 वाजता. मग तो काय यजमान स्नान करून बसतो का पूजेला? नाही बसत. मग आपले ब्राह्मणदेव सांगतात, फुलाने अंगावर पाणी शिंपडून घ्या. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वाव सांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सभा याभ्यंतर शुची. हे मंत्र स्नान आहे, मंत्र स्नान. नंतर भस्म स्नान आहे. आता जो बुक्का लावला ना, हे स्नान आहे एक प्रकारचं, याला भस्म स्नान म्हणतात. लिंगायत पंथामध्ये जेवायला बसल्यानंतर विभूती अंगाला लावल्याशिवाय जेवण करत नाहीत. स्नान आहे ते, भस्म स्नान आहे. आणि चौथं आहे सूर्यस्नान. सूर्योदयाच्या अगोदर उठायचं आणि सूर्याची कोवळी किरण आपल्या अंगावर घ्यायची. आरोग्यम भास्कराद चेत सुखमिच्छेत हुताशना. आरोग्याला फार चांगली असतात. साधू महाराज सूर्यस्नान करत बसलेले होते आणि पूर्व दिशेकडून सिकंदर बादशाह आला. नमस्कार केला. महाराज, मी राजा आहे, काय पाहिजे तो तुम्हाला मागा, कारण त्याच्याशिवाय आपल्याबरोबर येणार नाही. तुम्हाला काय पाहिजे ते मला मागा. साधू म्हणाले, अरे तू राजा आहेस, मी महाराजा आहे, कोणी कोणाला द्यायचे रे? सिकंदर बादशाला असं वाटलं की यांना वाटत असेल मी मांडलिक राजा आहे, आम्ही सार्वभौम राजा आहे, महाराज मागून घ्या माझ्याकडनं काहीतरी. निस्पृहस्य तृणम जगत, मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. साधू महाराज म्हटलं, राजा तुला देऊ वाटतंय का? हो देऊ वाटतंय, मागेल ते देतो. एक काम कर, तुझ्या उभं राहण्याने माझ्या अंगावर येणारं ऊन थांबले, बाजूला सरक, काही देऊ नको. सार्वभौम राजाला बाजूला सारण्याची ताकद, हे कशाचं लक्षण आहे? पूर्ण तृप्त झाल्याचं लक्षण आहे. दारिद्र्य नाही महाराज, पूर्ण श्रीमंती आहे. त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड. दोष कशाला म्हणतात? दोषायच्या नावे देहाचा आदर, विटाळले अंतर अहंभावे, विटाळले अंतर अहंभावे.
विटाळले अंतर अहंभावी आदर विटाळले अंतर अहंभावी विटाळले अंतर अवधावी विटाळले अंतर अवधावी दोष त्याला म्हणतात. दोष ऐशा नावे देहाचा आदर. देहाचा खूप शरीराचा आदर करणं याही पेक्षा पुढचा दोष आहे. विटाळले अंतर अहंभावे आतलं आत विटाळलं अस्पृश्य अवस्था प्राप्त झाली. कशाने? अहंकाराने. अहंकार असा जिद्दू पदार्थ आहे महाराज. किती घालवण्याचा प्रयत्न केला तरी तो जात नाही. आम्ही गंमत सांगत असतो, भजनात कीर्तनात मृदंग वाजवल्यानंतर अहंकार जावा का राहावा या दोघांचं नाही सांगत, बाहेरच्याच सांगतात. उगी वाटतं आमच्यासारखं कोणाला वाजवता येतं. कीर्तनात भजनात चाली म्हटल्यानंतर अहंकार जावा का राहावा इथलं कोणाचं सांगत नाही, बाहेरच्याच सांगत. कीर्तन केल्यानंतर अभिमान जावा का राहावा आमच्यासारख्याला वाटतं माझ्यासारखं कीर्तन कोणाला करता येतं. अरे तुझ्यासारखे 56 गेले ना, एकाहुनी बळी रे. का अभिमान घेतो? अभिमान घेणं सगळ्यात वाईट गोष्ट आहे, दोष आहे. त्याच्यानंतर महादोष आहे. महादोष कोणता आहे? परमात्म्याच्या मार्गाला लागलोय आणि कालांतराने रस्ता सोडलाय. नको होऊ देऊ भावी अभावना यासी नावे जाना महादोष. एकतर परमार्थाला लागणं थोडं विचार करून लागावं आणि या मार्गात आल्यानंतर मात्र सोडू नये. जर सोडला तर तो महादोष आहे. बरीच माणसं फार चिकटीनं परमार्थ करतात. 40-50 वर्ष नामजप करतात, वारी करतात, ज्ञानेश्वरी पारायण करतात, गाथा वाचतात आणि नंतर मात्र कुठंच येत नाहीत. का हो? आता कुठं दिसत नाही तुम्ही? वारीला दिसेनात, भजनात नाहीत, कीर्तनात नाहीत, जपात नाहीत, पूजेत नाहीत. करून बघितलं, हाताला काही लागलंच नाही म्हणतो. अरे तुझे हात गेले का तेथपर्यंत? हे हात जाण्याकरता आमचे नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कदाचित या जन्मात पूर्ण होईल की नाही सांगता येत नाही महाराज. कारण भगवंताचा अनुभव येण्याकरता आपण किती दूर आहात याच्यावर अवलंबून आहे. पुसेगावला एवढे आपण भाविक मंडळी जमलात, सगळ्याला सारखा वेळ लागला का? आम्हाला जवळजवळ 8 तास लागले यायला. कोणी 4 तासात आला असेल, कोणी 2 तासात, गावातली मंडळी 5 मिनिटात आला असाल. जितकं आपण महाराजांच्यापासून दूर असाल तितकं आपल्याला वेळ लागेल. म्हणून आपल्या परमार्थामध्ये ध्रुव बाळकाला भगवंतापर्यंत पोहोचवण्याकरता 6 महिने लागले. जगद्गुरु तुकोबारायांना 15 दिवस लागले. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. राजा परीक्षितीला 7 दिवसात आणि एक राजा 1 तासात, 1 तास उरला खटवांग राजासी. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली याकरता शिकाटी सुरू नये महाराज. हाच नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या अशी दृढनिष्ठा तो दोषामध्ये येत नाही. त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड, त्याच काळे पिंड पुनीत झाला. पिंड आपलं शरीराला पिंड म्हणतात. आणि संतांचं दर्शन झालं, माझा देह पवित्र झाला. मोठं चिंतन आहे पण आपली वेळ संपलेली आहे. फार न सांगता एकच प्रसंग सांगतो आणि शेवटचं चरण अत्यंत थोडक्यात सांगून जय विठ्ठल करूया. एक 700 वर्षापूर्वीचा काळ आपल्या देशाचा एवढा भाग्यवान काळ की एकाच काळात 108 संतांचा अवतार होता. नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 संत, निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई 4 संत, चोकोबाराय,
नरहरी महाराज, सावता महाराज एका काळातली मंडळी. त्या काळात वयोवृद्ध 2 संत होते. एक वैराग रागरसी गोरोबा काका महाराज आणि दुसरे कानू पाठक. कानू पाठक हे वयोवृद्ध होते. त्या काळच्या राजाला असं समजलं की कानू पाठकांच्याकडे परीस आहे. कानू पाठकांना दरबारात बोलून घेतलं. महाराज, तुमच्याकडे परीस आहे म्हणतात. जो लोखंडाला चिटकवला की सोनं बनतं. तुम्हाला काय करायचं आहे? सोने आणि माती तो आम्हा समान आहे चित्ती म्हणणारे तुम्ही, तुम्हाला परिसाचं काय करायचं आहे? मला राज्य चालवायचं आहे, मला परीस देऊन टाका. कानो पाटकांनी सांगितलं, राजा तुला चुकीचं कळालंय. माझ्याकडे परीस नाही, माझं शरीरच परिसरूप झाले. खरं खोटं पाहण्याकरता राजाने कंबरेची तलवार उपसली आणि होतं का नाही म्हणून पाहण्याकरता शरीराच्या जवळ नेल्याबरोबर ती तलवार सोन्याची झाली. घाबरला राजा. एवढं सामर्थ्य आता जर मला शाप दिला तर? लागलीच नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज तुमचं आतापर्यंत आडनाव होतं पाठक. या प्रसंगामुळे तुमच्या आडनावाच्या अगोदर एक नाव जोडलं जाईल, ते म्हणजे राज पाठक. अजूनही त्यांची परंपरा पुण्याला आहे. ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी समाधीपुढे कीर्तन करण्याचा मान राजपाठकांना आहे. का? त्याची काळे पिंड पुनीत झाला, शरीरात बदल होतो संतांच्या दर्शन झाल्यानंतर. म्हणून येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापाई. महाराज अजून काही शिल्लक राहिलं का? तुकोबरा म्हणतात आता काही शिल्लक राहिलं नाही. शेवटच्या चरणात सांगतो, तुका म्हणे झाला वगाला पार, तुका म्हणे झाला वगाला पार, तुका म्हणे झाला अवघा व्यापार, तुका म्हणे झाला अवघा व्यापार, तुका म्हणे झाला वगा व्यापार, तुका म्हणे झाला वगा व्यापार, तुका म्हणे झाला अवघा व्यापार, तुका म्हणे झाला अवघा व्यापार. आलियर झाड फळाची हे, आलियर झाड फळाची हे, पंते माझे चालली पाऊले, हेने पंते माझे चालली पाऊले. झाड फळाची आलियर झाड फळाची हेने पंते माझे चालली पाऊले, हेने पंते माझे चालले पाऊले. दर्शन झाले संतापायी, दर्शन झाले संतापायी, हेने पंते माझे चालले पाऊले, हेने पंते माझे चालले पाऊले. दर्शन झाले संतापायी, दर्शन झाले संतापायी, हेने पंते माझे चालले पाऊले, हेने पंते माझे चालले पाऊले. आता माझ्या जन्माची कृतकृत्यता आणि प्राप्तता झाली. आता याच्या पलीकडे मिळवायचं काहीच नाही. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली येरजार फळासी. ज्याच्याकरता मनुष्य जन्माला आलो ना, ही माझी सफलता झाली. का? येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली तुकाराम. परमपूज्य परमवंदनीय महंत 108 श्री सुंदरगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये
हा देवदुर्लभ भक्ती सोहळा चालू आहे. सेवागिरी महाराजांची सेवा 75वं वर्ष आहे. कालगणनेमध्ये एक साधना 12 वर्ष जर केली त्याला तप म्हणतात. 25 वर्षापर्यंत होतं त्याचं नाव आहे रजत महोत्सव. 50 वर्षापर्यंत झालं सुवर्ण महोत्सव आणि 75 वर्षाला अमृत महोत्सव, 100 वर्षाला शताब्दी महोत्सव अशी परंपरा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सगळे भाग्यवान मंडळी आहात. दिलाया काळे अवकाश नाही पावले आयुष्यानाश, कार्याकारण उरले शेष गेले ते बोस जावं परते. गेली 2 वर्ष संपूर्ण जगात कोरोना नावाच्या विषाणूने हाहाकार केला महाराज. भाग्य आपलं आपण त्या तडाख्यातून जगलो. ज्या देशामध्ये वैज्ञानिक क्रांती झाली त्याही देशामध्ये कोट्यावधी लोकांचा बळी कोरोनाने घेतला. पण आपण भाग्यवान आहोत. एक जगाचं संशोधन आहे, प्रत्येक 100 वर्षाला महामारी येते. 1820 साली महामारी आली होती, ज्याला प्लेग म्हणतात. काखात गोळा उठायचा आणि माणूस मरायचा. एका घरात माणूस शिल्लक राहिलं नाही. नंतर 1920 साली महामारी आली, ज्याला कॉलरा किंवा पटकी म्हणतात. 60-70 वर्ष जवळजवळ टिकलं. मला आठवतं आहे, मी असा लहान असताना आमच्या वडिलांच्या बरोबर पंढरपूरला जायचं म्हटलं की कॉलऱ्याचं इंजेक्शन घेतल्याशिवाय प्रवेश नव्हता. त्याच्यानंतर 2020 साली पुन्हा कोरोना नावाचा विषाणू आला. 100 वर्षानंतर महामारी येते. आपण भाग्यवान आहोत. या महामारीतून आपण वाचलो. उरले ते हरी तुम्हा समर्पण. राहिलेल्या काळात भगवंताची साधना करत असताना आज महत्भाग्याने सुरेश महाराजांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली आणि यथामती यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न करत असताना ही लहान लहान मुलं ही संस्काराने युक्त झाल्याचा आनंद अधिक वाटतोय महाराज. कारण आज देशाची गरजही ज्या एका काळात आपल्या देशाचा मोठेपणा एत देश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मना स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. जगातल्या माणसाने आपल्या देशात यावं, आमच्या साधूकडून आपलं जीवनाचं कल्याण करावं अशी संस्कृती. पण विद्यमान काळात जर आपण पेपर वाचले किंवा बातम्या ऐकल्या, काय ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण चाललंय कुठं देश महाराज. देशाला सावरण्याकरता या संस्काराची फार मोठी गरज आहे. या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देऊन झालेली चिंतन सेवा संतश्रेष्ठ सेवागिरी महाराजांच्या चरणामध्ये समर्पण करूया आणि महाराजांना विनंती करूया, महाराज आम्हाला आशीर्वाद द्या. जे आशीर्वादाच्या माध्यमातून तुकोबारांना जे मिळालं तेच आम्हालाही मिळावं अशी प्रार्थना करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराये पांडुरंगा. शेवट म्हणायचे का सांगा. तुका मने झाला अवघा व्यापार, तुका मने झाला अवघा व्यापार. झाला अवघा व्यापार, तुका मने झाला अवघा व्यापार. तुका मने झाला अवघा व्यापार, तुका मने झाला अवघा व्यापार. तुका मने झाला अवघा व्यापार, तुका मने झाला अवघा व्यापार. आली वेळ झाला फळाशी आली वेळ झाला फळाशी ने पंते माझे चालिली पाबुले ने पंते माझे चालिली पाबुले.
फळाची आली रे धार फळाशी ने पंते माझी चालिनी पागुले ने पंते माझी चालिनी पागुले दर्शन झाले संता पायी दर्शन झाले संता पायी ने पंते माझी चालिली पागुले ने पंते माझी चालिली पागुले दर्शन झाले संतापायी दर्शन झाले संतापायी येणे पंते माझी